शिर्डीत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगतदार होताना दिसतेय। यंदा थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि 11 प्रभागांमधून 23 नगरसेवकांची निवड होते। त्यात प्रभाग क्रमांक 11 हा सर्वाधिक मतदारसंख्या असलेला प्रभाग ठरलाय। या प्रभागात चौरंगी लढत उभी राहिली असून 2 पक्षीय उमेदवार आणि एका अपक्षाला टक्कर देण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या मनातील स्वाभिमानी, निर्भीड आणि विश्वासू अपक्ष उमेदवार दत्तात्रय अंबादास आसने हे रिंगणात उतरले। शिर्डी साकुरी शिव येथील सर्वसामान्य चेहरा आणि 7 रुपयांचा वडापाव यामुळे परिचित असलेले दत्तात्रय आसने यावेळी निवडणुकीत खऱ्या अर्थानं वादळ उठवताना दिसताय। 12 कलमी कार्यक्रम हाती घेऊन त्यांनी जागृत देवस्थान म्हसोबा महाराजांचं दर्शन घेत नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केलाय। तसेच देवी देवतांच्या जयघोषात प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी सत्ता उपभोगली असली तरी दर पंचवार्षिकला तीच आश्वासने, तोच अजेंडा आणि तीच चेहरे दिसत असल्याचा रोखठोक निशाणा आसने यांनी साधलाय। निवडणूक गेल्यावर 5 वर्षांनीच दरवाजा ठोठावणाऱ्यांपेक्षा मी सर्वसाधारण असलो तरी दररोज रस्त्यावर भेटणारा उमेदवार असल्यानं जनता सकारात्मक असल्याचा विश्वास दत्तात्रय आसने यांनी व्यक्त केलाय। ह्या प्रभागामध्ये आज जरी तुम्हाला 4 उमेदवार दिसत असले तरी ते 3ही उमेदवार म्हणजे एकच नाणं आहे। तो एक छापा एक काटा अशी परिस्थिती आहे। आणि त्यांना जर विरोध करायचा असेल तर सर्वसामान्य म्हणून मी सक्षमपणे सर्वसामान्यांची उमेदवारी घेऊन उभा आहे। आता राहिला विषय वार्डाचा। आता गेल्या दिवाळीला आपल्या प्रत्येकाच्या घरी मिठाईचा बॉक्स आला। आणि आता गेले 8-10 दिवस झाले प्रत्येकाला फोन करून सांगितलं जातं, भाऊ नारळाला या, भाऊ इकडे जेवायला चला, भाऊ आमकं करा। का बरं? गेल्या 9 वर्षात या उमेदवारांच्या घरी एखादी घरभरणी नाही झाली, एखादा वाढदिवस नाही झाला, एखादं जागरण नाही झालं, त्यावेळेस तुम्हाला आमंत्रण आली का? हे फक्त इलेक्शन पुरते समोर येणारे माणसं आहे। साधा हा एकदम किरकोळ विचार आहे। आज सांगता तुम्हाला आम्ही हे मिळून देऊ ते मिळून देऊ। 25 वर्षापासून सत्ता तुमच्या ताब्यात आहे, त्याच्यातले 12 वर्ष तुम्ही नगराध्यक्ष आहे आणि तुम्ही परत तेच सांगणार आम्ही रस्ता क्लिअर करून देऊ, आम्ही हे खड्डे बुजून देऊ। कवर अहो ह्या शिर्डी साकुरी शिव रस्त्यासाठी ज्यावेळेस आंदोलन केलं, मागच्या वेळेस मुंडन केलं, शांती केली आणि आंदोलन करून हा रस्ता करून घेतला। याच्या श्रेय त्यांचं नाही आहे। नगर परिषदेकडे 1.5 वर्ष पैसा पडून होता, त्यांच्या अकाउंटला पण रस्ते होत नव्हते। आम्ही त्यावेळेस आंदोलन करून ह्या गोष्टी मान्य करून घेतल्या। आमच्यात ती क्षमता आहे की आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करायचं, समोरच्यांसंग संघर्ष करायचा, ती क्षमता आहे। आणि त्याच्या जीवावर आम्ही म्हणतोय की आम्ही सर्वसामान्यांसाठी पुढे जातोय। आज आम्ही ज्यावेळेस म्हसोबा मंदिरात नारळ फोडले, मी यावेळेस पक्क ठरवलेलं आहे की ह्यावेळेस प्रचाराचा नारळ आपण स्वतः उमेदवार म्हणून फोडणार नाही, कारण सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य उमेदवार ही माझी संकल्पना आहे। आणि म्हणून सर्वसामान्य मतदारांच्या हाताने नारळ फोडले, कारण की ते स्वतः उमेदवार आहे, हीच माझी संकल्पना आहे। मी निवडून आलो ते सगळे नगरसेवक झाले। वाचा आणि जपून ठेवा, 5 वर्षांनी पुन्हा लागणार आहे अशा आशयाची पुस्तिका घेऊन दत्तात्रय आसने आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या दारोदार जाऊन भेटीगाठी घेताय। मतदारांच्या दारावर साधा सर्वसामान्य माणूस दारात उभा राहिल्यानं नागरिकांच्याही प्रतिक्रिया सकारात्मकच दिसत आहेत। येत्या 2 डिसेंबरला मतदार मतरूपी दान टाकणार असून चौरंगी लढतीत गुलाल कोणाच्या माथी पडतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। SP 24 ताससाठी मनीष दवंगे, शिर्डी।